जेव्हा मॅचच्या दिशेनं ऐकूयात एक महत्वाचा आवाज. येस, थँक्यू सो मच. 71 धावींचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला अभि चोरट तर नॉन स्ट्राईक एंडला सतीश सनस ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सोहम खोपडे पहिले शतक हाताळतोय. 71 धावींचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दोन्ही टीमचा खेळ कशा प्रकारे राहील याकडे नक्कीच पाहिलं जाईल. मॅचला होते सुरुवात. अजूनही यानंतर 3 सामने आपले होतील. सेमीफायनल 1 सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळेल. 5 संघांपैकी एक टीम फायनलमध्ये प्रवेश करेल आणि बाकी 4 संघांचं स्वप्न याही वर्षी अधुरं राहील. दिवस हे प्रत्येकाचे येतात, फक्त संयम प्रत्येकामध्ये असायला हवा. खेळामध्ये प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि संघर्ष. बॉल पहिला उडवण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिलाय. डॉटने केले सुरुवात. अभि चोराट स्ट्राइकला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. का इथे इक्का दुक्का नहीं चलेगा भैया, या तो चौवा और छक्का ही चाहिए. अगर मैच जीतना है तो कुछ खास करना पड़ेगा. चांगला फटका टॅप केलाय. फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतोय. सलगचा दुसरा डॉट. डॉटने रुद्र रेल्वे वाई टीमची टेन्शन थोडंसं वाढेल. जेवढे डॉट्स येतील तेवढ्याच बाहेरून शिवाय येतील. हा क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण पाहत असतो. उडवण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप थोडासा सोडतोय. पंच कॉल करतात. हा येस, शाहरुख खान स्टाईलमध्ये हा व्हाईट बॉल. मॅच क्रमांक 8 आपण पाहतोय. फक्त बॅट फिरवून चालत नसतं भाऊ, बॅटचा आणि बॉलचा संपर्क व्हायला हवा. 70 धावेंचं 71 धावेंचं लक्ष आहे. हा डोंगर चढायचा आहे तर अनेक संकटाच्या छाताडावरती पाय देऊन विजयाचा झेंडा रोवा लागेल. फटका प्रतिम खेचलाय. नचाकत या फटक्यामध्ये. टायमिंग प्रॉपर आहे. मनगटाचा वापर आहे. चेंडू करतोय तो हवाई सफर. बॉल सीमा पार आलाय तो षटकार. या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवर तुम्हाला अटॅक करावं लागेल. 4 षटकामध्ये 70 धावा जर समोरची टीम मारू शकत असेल तर आपण का नाही. आपल्यामध्ये हिंमत आहे, आपल्यामध्ये ताकद आहे, आपल्यामध्ये क्लास आहे. थोडासा शक्तीचा आणि युक्तीचा वापर करावा लागेल, तेव्हा कुठेतरी मेळ बसेल. धावेंचा वेग तुम्हाला वाढवायचा आहे. अप्पर कट केलाय. ट्रेडमार्क शॉट. फटका पाहावत राहावं आणि त्या फटक्याच्या प्रेमामध्ये पडावा असा फटका येतोय तो अभि चोराटचा फटका. आणि 440चा झटका लागला ना सेट करंट. टीमच्या धावा झालेत त्या 13 धावा. लास्ट गो यावरती 6 यायला हवा. डेड बॉल. थोडस बघा सन्नाटा छाया था पुरे मैदान में. आता कुठेतरी आवाज यायला सुरुवात झाले. उडवण्याचा प्रयत्न. बॉल खाली राहिलाय. लेट पण एक थेट आलाय तो डॉट बॉल. शतक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. टीमच्या धावा झालेत त्या 13. आता राहिलेत ते 18 चेंडू आणि धावा अजूनही हवेत त्या किती बॅटर बोलला. सो मच. गणेश साळुंके. सतीश सनस पहिला टॅप केलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतो. एक तर दुसऱ्या धावसाठी वेगाने सतीश सनस वेगाने धावतो. हा चप्पल चित आहे. जिथे धावा येतात तिथे पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न करतो. वाई तालुक्याची मैदानी मुलुकतोप सतीश बबन सनस. ये रुकेगा तो ये ठोकेगा.
क्रिजच्या बाहेर पडलाय का? येस, आम्ही चेक करणार आहोत. जी आपली विकेट आहे त्याच्या पाठीमागे जर चेंडू आदळला असेल तर हा नो बॉल दिला जातो. जर पुढे असेल तर हा सेफ असेल. सर ऑन फील्ड डिसिजन आपण देऊ शकता, थोडासा अडथळा निर्माण होतोय. पंचांनी कॉल दिलाय, हा नो बॉल. वाईट टीमसाठी प्रत्येक चेंडू हा महत्वपूर्ण असेल आणि प्रत्येक चेंडू जेवढा प्रयत्न होईल तेवढा सतीश सनस वाचवण्याचा प्रयत्न करेल, जेवढ्या धावा येतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न करेल. लक्ष मोठं आहे, भला मोठं अंतर आहे, ते अंतर चिरायचं आहे. इथे टॉप गिअर हवाय. पण लाईव्ह मध्ये जर अडथळा निर्माण झाला तर ऑन फील्ड जो पंचाचा डिसिजन असेल तो तुम्हाला फायनल करावा लागेल. या अगोदरी आपण अनाऊन्स केलंय, जो स्पर्धेचा आपला नियम आहे. यस, पंच आमचे येत आहेत. सर आपण या, शहानिशी करा, खात्री करा आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आपण देणार आहोत. कोणत्याही खेळाडूवरती अन्याय व्हायला नको आहे. सर आपला निर्णय कळवायचा आहे आणि मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. येस, पंचांचा सिग्नल येतोय तर हा नो बॉल आहे. पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा बॉल. सतीश सनससाठी एक संधी आहे. टार्गेट मोठं आहे परंतु सहजासहजी मॅच सोडणारा हा खेळाडू नाहीये. शून्यातून विश्व निर्माण केलेला हा खेळाडू सतीश सनस. फ्री हिटचा बॉल, फ्री हिट वरती हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उभा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. नो मॅच स्टँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी दोन वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले खरे, परंतु धावा त्या दरम्यान जमा केले त्या 2 धावा. या 2 धावेने टीमचा टोटल स्कोर झाला तो 18. या षटकामध्ये आतापर्यंत षटकार एकही नाहीये. सुरुवात झाली या षटकाला, पहिलाच नो आला. वेगाने चेंडू हाताळला होता, लोअर फुल टॉस होता परंतु उडवू शकला नाही सतीश सनस.
कारण जेवढ्या वेगाने बॉल आला तेवढ्याच वेगाने बॅट फिरली सुद्धा होती. एज लागली आणि डिझोर मध्ये ट्रॅव्हल झालाय. चला बॅट चेंज करायचे तर लवकर करा. अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. प्लीज थोडं कोऑपरेट करा, सर्वांनी सहकार्य करा. आपली स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र शिवा जाधवचं हे आयोजन प्रत्येक वर्षी खास असतं. अगदी प्रत्येक गोष्टीचा तंतोतंत विचार केला जातो. MC पॅनलचे ऑफिशियल पंच, ऑफिशियल समालोचक, त्याचबरोबर चांगली क्लॅरिटी आणि चांगलं क्वालिटी असलेलं ओम साई MTC स्पोर्ट. तर प्रत्येक गोष्टीचा विचार अगदी बॉसने अप्रतिम केला आणि स्पर्धेला रंगतदार बनवलंय. मोठा फटका सतीश सनदच्या बॅटमधून खडे खडे ठोकलाय. बॉल जातोय बिग 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 हाय अँड हँडसम. बॉल सीमा पार सतीशच्या बॅटमधून आलाय. धमाकेदार षटकार. या फटक्यांची आवश्यकता आहे आणि यासाठी सतीश सनद ओळखला जातो. जिथे मोठी स्पर्धा तिथे मोठा खेळ, नावाला साजेसा खेळ. या खेळाडूच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. अनेक स्पर्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार प्राप्त करणारा हा वाईचा खेळाडू सतीश सनद. ओ हो 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 ना 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 मुन्ना ना, अगर लाइन से भटके तो पडेंगे फटके. छरन मिड विकेटच्या डोक्यावरून सतीश सनदचा पलटवार. बॉल सीमा पार पाठवलाय. मी म्हटलं होतं हा खडा राहिला ना, हा उभा राहिला तर मॅच स्वतःच्या बाजूने घेऊन जाईल. वेळ लागत नसतो नशीब बदलायला. घड्याळाचे काटे ज्याप्रमाणे फिरतात नशीब सुद्धा त्याचप्रमाणे फिरतं. परंतु आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असायला लागतो आणि सतीश सनदनं तो सिद्ध केलाय. सलगचे 2 ब्लास्ट. याही वेळेस सतीश सनदच्या बॅटमधून सलगचा 3रा टोला आकाशाला गवसणी घालत बॉल सीमा पार आलाय तो षटकार. डीजे चांगले फटके, चांगले बॅटिंग, 3 ब्लास्ट आणि त्यानंतरचा हा दुसऱ्यासाठी वेगाने धावलाय. थोडासा कॉलिंग फसला होता, थोडीशी रिस्क होती. जहा रिस्क आहे वहा जीत फिक्स आहे. सतीश सनदची बॅटिंग आतापर्यंत पंचांनी कॉल केला हा नो बॉल. दुष्काळात 13वा महिना. गरागरा फिरलाय भाऊ सतीश सनद. आता गरागरा फिरलाय. आता गरागरा प्रत्येक गोलंदाजाला फिरवेल. टीमच्या टोटल धावा झालेत त्या 40-40. 31 धावांचं अजूनही लक्ष आहे. म्हणजे अजूनही मॅच बनले, मॅच जिवंत आहे. सतीश सनद मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत मॅच संपले असं म्हटलं जाणार नाही. वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनच्या बाजूने सामना कधी झुकेल, झुकवायची ताकद दुनिया झुकते जनाब, झुकाने वाला चाहिए. सतीश सनद रंगात आलाय, ढंगात आलाय, तालात आलाय, सुरात आलाय. काय फटकेबाजी करतोय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये गॅदर करतील. बऱ्याचशा वेळानंतर एक आला डॉट बॉल आणि शतक क्रमांक 2चा खेळ समाप्त. टीमच्या धावा झाले त्या 40. उर्वरित राहिले 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 31 धावा. अजूनही मॅच जिवंत आहे. मॅच बनेल. मॅचला होईल सुरुवात. ऐकूया एक मधुर संगीत. मधुर संगीत. संगीताची साथ ज्यावेळेस स्पर्धेला असते रोमांचक भरतो, रंग भरले जातात स्पर्धेमध्ये. सूरज मताळे पहिलाच बॉल स्लोवर टाकला, वेट केला, वॉच केला आणि टप्प्यामध्ये कार्यक्रम केलाय. बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन आणि काहो कॉर्नरच्या मधून सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांचा हा टोला. मिळतील तास 6. आलाय षटकार.
तो हम क्यों नहीं, हम कहाँ पीछे रहेंगे भैया, हम भी मारते हैं, हम भी ठोकते हैं. हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सेट होताना पाहायला मिळत आहेत. अभि चोराडे, अभि चोरट. पहिल्या षटकामध्ये अभिच्या बॅटमधून सुद्धा षटकार 2 आले होते. या मॅच मध्ये या षटकाला सुरुवात केली. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, थोडस डबल माइंड झाला, मारू की नको, मारू की नको, बॅट टाकली. पॉइंट कव्हरला खेळण्याचा मानस होता परंतु मिस केलाय. आलाय तो हा डॉट बॉल. एका बाजूला शांतता आहे, दुसऱ्या बाजूला टाळ्यांचा कडकडाट होतोय. 70-71 धावेंचं लक्ष. मोठा फटका आलाय, फटका बसलाय, बॉल हवेत, कॅच आएगा तो मॅच आएगा. सनी धोंडे बॉलच्या खाली कॅच सोडलाय की हा मॅच सोडलाय. आजचा दिवस खराब आहे. आज की शाम किसके नाम. 2 धावा तरी यशस्वी पूर्ण केलेत. सतीश सनस आणि अभि चोरटची अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. सनी धोंडे, ये क्या किया तूने. कॅच बनला होता, बॉल पर्यंत पोहोचला, हातामध्ये चेंडू आला. काऊ कॉर्नर रिझन मध्ये अगदी जर आपण पाहिलं तर मिड विकेट मधून काऊ कॉर्नर रिझन मध्ये सनी आला, कॅच पर्यंत पोहोचला खरा परंतु कॅच हा ड्रॉप केलाय. मजा येते मॅचला, मॅच बनले हाय स्कोरिंग मॅच. मोठा फटका, फ्लॅट षटकार मारतोय की क्षेत्ररक्षक पकडतोय. कॅच ड्रॉप परंतु धाव बाद होईल. एकच पडायला का, किती पडाला त्यांनी मारला. चांगला फटका आला होता, पाहत राहिला आणि त्यामध्ये आपली स्वतःची विकेट गमवावी लागली. टीमच्या धावा झालेत त्या 48, माफ करा 49 धावा झालेत. अजूनही 22 धावेंची आवश्यकता आहे. पावसाची सुरुवात, उन्हात पाऊस पडतोय आणि मॅच मध्ये कोण रडतोय थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. सतीश सनस स्वतःकडे स्ट्राईक घेतले कारण बॅट बोलले. मी सुरुवातीला म्हटलं इसकी चलती है तो फिर दुनिया जलती है. बड़े मंच का है पंच है और बड़े मंच पे सरपंच है सतीश सनस. डेड बॉल. 8-22 ची मॅच. मोठा फटका, स्लोवर चेंडू होता त्यावरती आक्रमण केलं, बॉल निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. सतीश सनस नाश्त्याला नशीब खाऊन आलाय. 9+6 येथील धावा त्या 7. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. परमिशन दिले, आता परिस्थिती वाईट आहे. पप्पांची परमिशन पहिलीच आहे, मिळेल ती करा. चला जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा मॅच रोमांचक मूड मध्ये येऊन बसलाय. धावा झालेत त्या 56. सतीश सनस थोडासा फायर होताना पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. हे हुशार है भैया, ये चतुर है, चालाक है. सतीश सनस इनका नाम है. नाम और काम दोनों करते हैं तमाम. हजारो प्रेक्षकांच्या गाड्यातला ताईत सतीश सनस. घाबरलाय 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 घाबरलाय, डर गया वो मर गया भैया, ऐसा नहीं चलता है. व्हाईट बॉल. पावसाची सुरुवात, मुसळधार पावसाला झाली सुरुवात. सतीश सनसचं स्वागत करतोय. बॅटिंग चाललंय अप्रतिम. पायावरती चेंडू आदळतोय, थोडस एक पाऊल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल धावाले. मॅच वरती पकड निर्माण केले नवीन बॅटर विशाल चोरगे. मागील मॅच मध्ये लेट बॅटिंगला आला होता. शेवटचे 2-3 चेंडू खेळले, त्यामध्ये 2 षटकार त्याने ठोकले होते. त्यामुळेच यावेळेस थोडासा वरती पाठवलाय आणि काम फत्य करतोय.
मंजिल फतेह करतोय का विशालकडे पाहिलं जाईल. अजूनही 12 धावेंची आवश्यकता आहे. काय होतंय, पंचाने कॉल दिलाय नो बॉल, नो +1. बघा मी म्हटलं होतं जेवढं मोठं टार्गेट तेवढीच मॅचला मजा येते आणि तेवढीच फटकेबाजी सतीश सनस आणि टीम करते. हा क्रिकेटचा इतिहास आहे, हा वाई तालुक्याचा इतिहास आहे. सतीश सनसची तोप आज कडाडले मैदानामध्ये. विशालच्या फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी होती. एक सिंगल आले, फेकी खराब, हातात आलेली मॅच घालवायचा प्रयत्न चाललाय कदाचित. मॅच सोडून दिले. ज्यावेळेस गोलंदाज मार खाता क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरती पारा अगदी चढलेला असतो. जिथे मिळेल तिथे खेचण्याचा प्रयत्न करतात. ओव्हर समाप्त तर राहिले ते 6 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 62, माफ करा 63 धावा झालेत. 63 धावा झालेत. आता 6 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. सतीश सनस काय फटकेबाजी केली रा फुलातून. अविस्मरणीय इनिंग असेल. संपूर्ण मॅच आपण पाहिली. सतीश सनस 35 धावेंवरती बॅटिंग करतोय. क्लास राहिलाय सतीश सनसचा. 12 चेंडूच्या पाठीमागे 35 धावेंवरती बॅटिंग करतोय. आता 6 बॉल आणि 8 धावेंची मॅच. बॉलर अजित पडल्यानंतर बाउन्स आला, उसळून दिलाय. पंच पुन्हा कॉल करतायत. हा नो बॉल आहे. अपर कट करण्याचा थोडासा प्रयत्न होता सतीश. त्यांना माहिती होतं हा नो येऊ शकतो. नो +1 सुद्धा मिळेल. सहा बॉल 6ची मॅच. छोटा सामना बनलाय. सतीश सनसवरती वेगवान गोलंदाज हाताळलाय. पडल्यानंतर बाउन्स आला. पावसाची सुरुवात झाली आणि त्याच मध्ये सतीश सनसला रोखण्याचा प्रयत्न चाललाय. 22 मध्ये आलाय. एक सिंगल धाव मिळेल. आताची एक आहे ना, 5 पाहिजे. आता एक आली. बॅट सुटलाय, बॅट सुटलाय. सतीश सनस जागेवरती उभा आहे. त्याला माहिती आहे मी थांबलो तर मॅच मी बनवेल. हा डॉट बॉल आहे. डॉटने थोडंसं समीकरण बदललंय. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. ह्या गोलंदाजाने काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न, हा क्लास दाखवायला सुरुवात केली. बॅट सुटते, पाऊस आलाय आणि या पावसाचा फायदा गोलंदाज उचलताना पाहायला मिळतोय. एक आली ना मागे, नोला एक आली आणि त्यानंतर पुन्हा एक आली. 5 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 धावे हवेत. तर 4 चेंडू आणि 5 धाव्यांची अद्याप मॅच आहे. रंग बदललाय, वातावरण चेंज झालंय, खेळामध्ये बदल घडलाय. गोलंदाज चेंज आहे, परंतु सलामीचा बॅटर सतीश सनस अजूनही मैदानामध्ये तंबून ठोकून बसलाय. 4 बॉल 5ची मॅच. पडल्यानंतर सोडून दिलाय. काय गोलंदाजी राहिली आहे. कुठे चांगला खेळ होत होता, थोडस नशिबाने साथ दिली होती, परंतु आपल्याच पायावरती कुऱ्हाडी मारून घेणे याला म्हणतात क्रिकेटचा खेळ. ज्या ठिकाणी 4 बॉल 5ची आवश्यकता आता होती, आता आलेत त्या 2 धावा. आता राहिले 4 बॉल आणि धावा हवेत त्या 3 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 3 धावा. सतीश सनस डोक्याने आता वापर करेल. षटकार मारण्याच्या भानगडीमध्ये पडणार नाही. आता सिंगल डबल्स घेण्याचा प्रयत्न करेल. चला स्पीडअप घ्या प्लीज. अरे याला काय झालं, काय पाहिजे. चला थोडा स्पीड घ्या. चष्मा पाहिजे असेल.
चला मॅचला सुरुवात करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सेमीफायनल सुद्धा आज पूर्ण करायचे. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट. बॉसनी चित्र बनवलं होतं प्रत्येक खेळाडूने आणि चांगला फटका लॉफ्ट केलाय. समोर दिला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. बॉल थांबणार नाही. बॉल निघून गेलाय. सीमा रेषा पार. सतीश त्यानंतर आम्ही काही शुभ सन्मान करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सल्लागार आणि मार्गदर्शक सन्मान्य आदरणीय सचिनजी गायकवाड साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. अतिथी देवो भव आपली हिंदू संस्कृती आणि संस्कृतीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट